श्रीकृष्णाच्या बोलण्यावरून अर्जुनाला ब्राह्मण आणि इंद्र यांची एक गोष्ट आठवली. एक विद्वान ब्राह्मण होता. आपल्या घरापुढे त्याने एक बाग फुलवली होती. बागेत गवतही उगवलं होतं. गवताच्या आशेनं एक गाय त्या बागेत शिरली. त्यामुळे बागेतल्या फुलझाडांची नासधूस झाली. ते पाहून ब्राह्मण संतापला. त्याने एक दगड उचलला आणि गायीला मारला. वर्मावर घाव बसल्यामुळे गाय तत्क्षणी गतप्राण झाली. ब्राह्मणाला गोहत्येचं पातक लागलं. यमदूत शिक्षा द्यायला आले तेव्हा तो विद्वान ब्राह्मण म्हणाला, यात माझा दोष नाही, दोष हाताचा आहे. आणि शास्त्रकारांनी हातांची देवता इंद्र असल्याचं सांगितलंय. त्यामुळे पाप लागणार असेल तर ते इंद्राला लागेल. म्हणून तुम्ही इंद्राकडे जा. इंद्राला ही वस्तुस्थिती समजली तेव्हा तो वेश पालटून त्या ब्राह्मणाकडे आला. सोबत 2 यमदूतही ब्राह्मण रूपात आले. दाराशी ब्राह्मण आलेले पाहून विद्वान ब्राह्मणानं तिघांना जेवायला बसवलं. निघताना ब्राह्मण वेशातील इंद्रानं घरापुढच्या बागेची प्रशंसा केली. तेव्हा स्तुतीनं हुरळून जाऊन तो विद्वान ब्राह्मण म्हणाला, मी एकट्यानं स्वतःच्या हाताने ही बाग फुलवली. ते ऐकताच इंद्रानं सोबतच्या यमदूतांना ब्राह्मणाला पकडायला सांगितलं. इंद्र म्हणाला, बाग फुलवली तर मी फुलवली आणि गोहत्या मात्र इंद्रानं केली काय? पकडा याला. ही कथा आठवून अर्जुनाला हसू आलं.